नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरतीमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवणं एकदम सोपं आहे। कारण आता जी काही 2025 ची भरती झाली होती तिचा निकाल लागला बघा काही दिवसांपूर्वी, आणि त्या निकालामध्ये ज्या मुलांचं अग्निवीर भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यापैकी जास्तीत जास्त मुलं हे फ्रेशर होते। म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी यश मिळवलेले असे जास्तीत जास्त मुलं त्या ठिकाणी होते। म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवायचं असेल तर काही थोड्याशा वेगळ्या गोष्टी करावा लागत असतो। अभ्यासाची पद्धत थोडीशी तुम्हाला बदलावी लागत असते। मग कोणती तुमची प्लॅनिंग असली पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून अग्निवीर भरतीमध्ये 10वी झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवू शकतात। या भरतीमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालेले त्यांचं वय फक्त 18.5 वर्ष, 19 वर्ष, कोणाचं वय फक्त 18 वर्ष, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। मग त्या मुलांनी नेमकं कोणत्या वेगळ्या गोष्टी केल्या असतील, कशा पद्धतीने अभ्यास केला असेल, तीच माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय किंवा त्यांची आत्ताच 10वी झाली आणि त्यांना अग्निवीर भरतीची तयारी करायची आहे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवायचंय, त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की त्या ठिकाणी बघायचा आहे आणि त्यांना शेअर सुद्धा करायचा आहे। आता बघा 2025 ची जी काही भरती झाली होती, खूप जास्त जागा होत्या बघा त्या भरतीमध्ये, बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन सुद्धा झालं, ठीक आहे। आणि 2026 ची आता जी काही परीक्षा चालू आहे त्या भरतीमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये जागा आहे। पुढच्या भरतीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त जागा असणार आहे। मग या भरतीमध्ये बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन होणार आहे आणि बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन होणार नाही असं सुद्धा आहे, ठीक आहे। पण आपल्याला गोष्ट कोणती लक्षात घ्यायची आहे की आता ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे किंवा ते पहिल्यांदाच अग्निवीर भरती देणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे की सुरुवात करत असताना या 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या। ते म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले अभ्यासक्रम बघायचा की परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे। मग सर आता अभ्यासक्रम आम्हाला कशा पद्धतीने कळणार आहे, तर अभ्यासक्रम माहिती करण्यासाठी तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका एकदा बघून घ्यायच्या आहे। झालेल्या प्रश्नपत्रिका अगोदर तुम्हाला मिळत नव्हत्या, पण आता जी काही आर्मी आहे, आर्मीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, जॉईन इंडियन आर्मी, या वेबसाईट वरती त्यांनी सगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत। आणि या वर्षीच्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा ते त्या ठिकाणी अपलोड करणार आहे। तिथं एक ऑप्शन आहे बघा सॅम्पल पेपर म्हणून, त्यांनी सॅम्पल पेपर म्हणून नावाने टाकलेलं आहे, पण त्या सगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहे। आणि त्या झालेल्या प्रश्नपत्रिका यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासल्या होत्या त्यांना त्याचा खूप जास्त फायदा झाला होता। आणि सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतच होतो की झालेल्या प्रश्नपत्रिका एकदा बघा, कसे प्रश्न परीक्षेला आलेले, कसे विचारत असतात, आणि त्याचाच फायदा झाला। कारण प्रश्न बऱ्यापैकी रिपीट झाले, तसाच पॅटर्न जवळपास रिपीट झालेला आहे आणि तशाच पॅटर्नच्या आधारावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात। मग सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय, अभ्यासक्रम काढायचा आहे की मी मागचे झालेले पेपर बघणार, त्या पेपरमधून गणिताचे जे काही प्रश्न आहे, गणिताचे जे प्रश्न आहे कोणकोणत्या टॉपिक वरती आले होते ते सगळे टॉपिक अगोदर तुम्हाला लिहून घ्यायचे। बुद्धिमत्ताचे प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती आले होते ते सगळे टॉपिक लिहून घ्या। जीकेचे कोणकोणते टॉपिक विचारण्यात आले होते ते सगळे टॉपिक लिहा, सब टॉपिक सुद्धा तयार करा। त्यानंतर विज्ञानचे प्रश्न, सगळ्यात जास्त मुलांना विज्ञान अवघड जात असतं बरं का, मग विज्ञानचे प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती विचारले होते तर त्याची लिस्ट एक बनवायची आहे। आणि तुम्हाला फापट पसारा वाचत बसायची गरज नाहीये। जर तुम्ही फापट पसारा वाचत बसले, नको त्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया घालवला, तर तुमचं सिलेक्शन होणार नाही। कारण आपल्याला काय करायचंय, परीक्षेला डिमांड काय, परीक्षेचा पॅटर्न काय, परीक्षेला विचारत काय असतात, त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रम तयार करून तुमचा अभ्यास करायचा आहे। आणि त्यानंतर किंवा तुम्ही एखादी बॅच करून घेऊ शकता, एखादी बॅच करा बेसिक टू ऍडव्हान्स, जेणेकरून सगळं तुमचा अभ्यास क्लिअर होणार आहे। किंवा एखादं असं पुस्तक बघा, त्या पुस्तकामध्ये सगळा जो काही सिलेबस आहे तो दिलेला असणार आहे। जेवढा परीक्षेपुरता मर्यादित आहे तेवढाच आपल्याला अभ्यासायचा आहे। नाहीतर आपण सगळंच वाचत बसलो, सगळंच हे करत बसलो तर आपला वेळ वाया जाणार आहे आणि त्याचं नुकसान आपल्याला होणारच आहे। जर बेसिक ते ऍडव्हान्स बॅच करायची असेल तर रेकॉर्डेड बॅच आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती सुद्धा उपलब्ध आहे। या बॅच मध्ये बेसिक ते ऍडव्हान्स सगळे विषय कव्हर केलेले, म्हणजे अवघड कन्सेप्ट सुद्धा यामध्ये कव्हर केल्या, कारण थोडेफार प्रश्न अवघड सुद्धा येत असतात, ते सुद्धा कव्हर झाले पाहिजे। सगळी जी काही टीम शिकवायला आहे बघा ती एकदम दर्जेदार टीम आहे। मी स्वतः सुद्धा असणार आहे, मी एनडीए ची परीक्षा पास करून एनडीएचा एसएसबी इंटरव्ह्यू दिलेला आहे। सांगण्यात मोठेपणा नाही, पण सगळी जी काही टीम आहे तुम्हाला ती दर्जेदार शिकवणारी टीम आहे।
ज्यांनी UPSC MPSCच्या परीक्षा पास केलेल्या आहे, मुलाखती दिलेल्या आहे, त्यांचा नक्की तुम्हाला या बॅच मधून फायदा होणार आहे बघा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, सध्या ही रेकॉर्डेड बॅच आहे, बऱ्यापैकी सिलेबस तुमचा सगळा कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ॲप सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला एखादं पुस्तक पाहिजे असलं सरावासाठी, जेणेकरून बेसिक ॲडव्हान्स अभ्यास सगळ्या विषयाचा तुमचा कव्हर झाला पाहिजे, असा आपलं अग्निवीर राजमार्ग देशात नंबर 1 ला चाललेलं पुस्तक होतं. महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी आपण हे उपलब्ध केलेलं आहे, कारण मराठीमधून आता परीक्षा देता येते. हिंदीमधून परीक्षा देताना खूप अडचणी येत होत्या, कारण भाषा चांगली समजत नव्हती. पण मराठी भाषा आपल्याला समजती एकदम चांगल्या प्रकारे, कारण आपली मातृभाषा आहे. म्हणून मराठीमधून पेपर देता येतो. त्यासाठी मराठीमधून अग्निवीर राजमार्ग हे पुस्तक स्पेशली तुमच्यासाठी काढलेले आहे. आणि लवकरच अपडेट करून आपण त्याला घेणार आहे. आत्ताच्या रिसेंटच्या ज्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्या परीक्षेचा पॅटर्न पण अजून अपडेटेड माहिती आपण त्याच्यामध्ये देणार आहे, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आता पहिली गोष्ट कळाली का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस एकदा काढून ठेवायचा आणि तो सिलेबस 1 ते 2 पेज वरती तुम्हाला लिहायचा आहे. आणि तुम्ही जिथं अभ्यासाला बसतात, घरी अभ्यासाला बसत असाल किंवा लायब्ररीमध्ये बसत असाल, तुमची एक जागा फिक्स असेल अभ्यासाची, त्या ठिकाणी तो चिपकून द्यायचा, जेणेकरून वाचायचं काय, वारंवार रिव्हिजन कशाचं करायचंय, तर त्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. सगळ्यात पहिले सुरुवात करताना तुम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे, पण अभ्यासक्रमाच्या आधीही तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहे. मग झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे मिळतील, तर जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळून जाणार आहे. आताच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, सध्या पेपर चालू आहे, त्यामुळे पेपर झाल्यानंतर पुढे ते कधीतरी ऍड करतील त्या सगळ्या प्रश्नपत्रिका. पण मागच्या प्रश्नपत्रिका आणि ह्या प्रश्नपत्रिकामधला पॅटर्न जवळपास सेम आहे. प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी रिपीट झालेले आहेत. मग रिपीट प्रश्न होत असतात, त्यासाठी मागचे झालेले प्रश्न अभ्यासनं असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग तुम्ही आता सिलेबस तयार केला. सिलेबस तयार केल्यानंतर तुम्ही एखादी बॅच कव्हर करा किंवा एखाद्या पुस्तकामधून स्टेप बाय स्टेप अभ्यास एकदा कव्हर करून घ्या. सगळा अभ्यास एकदा सगळ्यांनी कव्हर करून घ्यायचा आहे. समजा गणिताचा टॉपिक आहे संख्या, मग संख्या टॉपिकाला अभ्यासाला लागायचंय. संख्या टॉपिकचा अभ्यास सगळ्यांनी करायचा. मग संख्या टॉपिक वरती आधारित जे वेगवेगळे प्रश्न असतील बघा, ते सगळे वेगवेगळे प्रश्न स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवायचे आणि त्या प्रश्नांचा सगळ्यांनी सराव करायचा आहे. आता त्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय, तर वेटेज बघायचं की तुम्ही आता कोणत्या परीक्षेची तयारी करताय. तर तुम्ही अग्निवीर परीक्षेची तयारी करताय, पण अग्निवीर मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ट्रेड असणार आहे. एक जीडीचा ट्रेड असतो बघा, त्यानंतर ट्रेड्समॅन असतं, त्यानंतर क्लर्क असतं, ठीक आहे, मुलींसाठी वुमेन मिलिटरी पोलीस असतं. मग याचा परीक्षा पॅटर्न बघा, क्लर्कसाठी एक इंग्रजी विषय वेगळा असतो, मग तिथे तुम्हाला इंग्रजीसाठी अभ्यास करावा लागणार आहे, बरोबर आहे. पण बऱ्यापैकी जे मुलं असतात ना, त्यांनी एक जो काही फॉर्म आहे तो जीडी मध्ये टाकलेलाच असतो आणि टाकायला सुद्धा पाहिजे, कारण जागा जीडीच्या जास्तीत जास्त येत असतात. आणि एक फॉर्म जीडी मध्ये आणि एक तुम्ही एकतर क्लर्क मध्ये टाकू शकतात किंवा नर्सिंग मध्ये टाकू शकतात किंवा इकडे दुसरीकडे ट्रेड्समॅन मध्ये वगैरे टाकू शकतात. आणि इथं पॅटर्न तेवच आहे की गणिताचे तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी, बुद्धिमत्ताचे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आहे 10 मार्कासाठी, त्यानंतर तुम्हाला विज्ञान विचारले जातात 15 प्रश्न 30 मार्कासाठी, जीके विचारले जातात 15 प्रश्न 30 मार्कासाठी. असा एकूण 100 मार्काचा तुमचा पेपर असतो आणि 100 मार्काचं फिजिकल असतं. पण फिजिकलच्या तयारीला तुम्हाला आतापासूनच लागायची गरज नाहीये. तुम्ही नंतर परीक्षेच्या थोडा अगोदर जरी सुरुवात केली तरी तुमची रनिंग कव्हर होऊन जात असते. आता रनिंग एवढी अवघड घेत नाही ते, पहिले अगोदर अवघड घेत होते, पण आता 5:30 5:35 पर्यंत जरी तुम्ही आले तर तुम्हाला फर्स्ट पर्ची देऊन टाकत असते. तर रनिंगसाठी तुम्ही 5 ते 6 महिने रनिंग केली तरी भरपूर झाली. रनिंगच्या नादाला आत्ताच लागायचं नाहीये, तर अजून 2-3 महिने जाऊ द्या, त्याच्यानंतर रनिंग करायची. पण तोपर्यंत बेसिक गोष्टी एकदा सगळ्यांनी कव्हर करून घ्यायच्या. म्हणजे गणित या विषयामध्ये ज्या बेसिक आहे त्या बेसिक संकल्पना सगळ्यांनी एकदा कव्हर करून घ्या की परीक्षेसाठी किती बेसिक महत्वाचं आहे. त्यानंतर विज्ञानचं बेसिक असेल, जीकेचं बेसिक असेल, ठीक आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता गणित असेल, त्यातल्या बेसिक घटकाकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रश्न कशावरती येतोय तो एका ठिकाणी लिहूनच ठेवायचा आहे. तुम्हाला अभ्यास करत असताना या घटकावर प्रश्न येतोय तर तो घटक तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे आणि रिव्हिजन वारंवार करत राहायचंय. आता मी अभ्यास करतोय अभ्यास चालू आहे माझा, पण फक्त अभ्यास चालू आहे असं व्हायला नको. तर अभ्यास करत असताना तुम्ही आता हा टॉपिक अभ्यासला, समजा संख्या टॉपिक मी एखाद्या सरांचं लेक्चर करून कव्हर केला किंवा एखाद्या पुस्तकातून प्रश्न सोडवून कन्सेप्ट करून क्लिअर केले, त्यानंतर संख्या टॉपिक वरती आधारित 25 ते 30 प्रश्नांचा सराव मला करायचा आहे. किती?
वेगवेगळ्या टाईपचे जे 25-30 प्रश्न असतील ते मला लगेचच्या लगेच सोडवायचे. असं प्रत्येक टॉपिकचं करत जायचं आणि जास्तीत जास्त प्रश्नच आपल्याला सोडवायचे. मग मी काय करणार आहे, संख्या टॉपिक वरती मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये कुठेतरी प्रश्न आलाय का बघू का, मग ते प्रश्न सोडवायचे अजून. असं केल्यानं सराव तुमचाच होणार आहे आणि तुमच्या जास्त काळासाठी त्या कॉन्सेप्ट लक्षामध्ये राहणार आहे. तुम्हाला विज्ञान थोडंसं अवघड जात असतं, तर विज्ञानमध्ये तुम्ही काय करू शकतात माहिती का, तर जे काही घटक जास्त वेटेजसाठी आहे ते अगोदर काढा. आताच्या भरतीमध्ये व्हिटॅमिन वरती वारंवार प्रश्न आलेला आहे, मग हा प्रश्न व्हिटॅमिन वरती येतोय, हा तुमचा एक घटक झाला. बरोबर आहे. म्हणजे रोगावरती एक प्रश्न येतोय, बरोबर. न्यूटनच्या लॉ वरती एक प्रश्न येतोय सारखा सारखा. तर हे सारखे सारखे प्रश्न येणारे जे काही घटक आहे ते काढा, इकडे लिहा. आणि सिलेक्टेड घटकांचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, सगळ्याच पापट पसारा वाचत बसायचा नाही. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका एकदा बघा, त्याच्यामधून घटक काढा सुरुवात करत असताना. आणि असं केल्यानं तुम्हाला काय होणार आहे माहिती का, पहिल्या प्रयत्नात पोस्ट मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला चालू आहे ढकलगाडी, नंतर कधी पोस्ट मिळेल त्याची शाश्वती सांगता येत नाही. तुमचं वय पण निघून जाऊ शकतं. त्यासाठी या गोष्टी लक्षात घ्यायच्या की 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला कसा अभ्यास कव्हर करता आली पाहिजे आणि कशी पोस्ट मिळाली पाहिजे, तर याकडे लक्ष द्यायचं. आणि 3च महिन्यामध्ये तुम्ही पोस्ट मिळवू शकतात जर आतापासून चांगला अभ्यास केला तर. आणि अजून पुढच्या भरतीसाठी वेळ आहे खूप जास्त, अजून जवळजवळ 8-9 महिने तुमच्या हातामध्ये पुढच्या भरतीसाठी. त्यामुळे तयारी तुम्हाला आतापासून करायची आहे, प्रॅक्टिस करत राहायची, नक्कीच तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळणार आहे. मग तयारी करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय सांगितलं मी, की तुम्ही सर्वात अगोदर झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका एकदा बघून घ्या, त्याचं अनालिसिस करा, विश्लेषण करा. त्यानंतर स्वतः अभ्यासक्रम तयार करायचा आहे, दुसऱ्याकडे जायचं नाही. अभ्यासक्रम तयार करताना फक्त असं नाही की गणिताचा अभ्यासक्रम तयार करतोय तर संख्या हा टॉपिक आहे, मग संख्या या टॉपिकचं मी फक्त काय करणार रे, तर संख्या टॉपिकचं मी फक्त संख्या लिहिणार, असं नाही. तर संख्या टॉपिक वरती प्रश्न कोणकोणत्या कॉन्सेप्ट वरती आलेला आहे, शाब्दिक स्वरूपाचे प्रश्न आलेले आहे का, तर त्या सब कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला लिहायच्या आहे. सगळ्यात महत्वाचा सिलेबस तयार करणं असतो, ह्या प्रत्येक विषयाचा तयार करून घ्यायचा. तुम्ही जिथं अभ्यासाला बसतात तिथं तो चिपकवायचा आहे आणि परत 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 तो वाचत राहायचा आहे. असं केल्यानं काय होईल माहिती का, तुमचा परीक्षा भिमुख अभ्यास होणार आहे. जेवढं परीक्षेला विचारत असतात, जेवढं परीक्षेपुरतं मर्यादित आहे, महत्वाचं आहे, तोच अभ्यास तुमचा सारखा सारखा होणार आहे. हे झालं. त्यानंतर बघा, जसा जसा मी संख्या टॉपिक सोडवला तर प्रश्न लगेच सोडवायचे. मग असं फक्त गणिताचं नाही करायचं, तर गणिताचं, जीकेचं आणि विज्ञानचं प्रत्येक टॉपिकचं करतच राहायचंय. बुद्धिमत्ता थोडंसं लेट तुम्ही जरी चालू केलं तरी महत्वाचं आहे. महत्वाचे टॉपिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की प्रश्न कोणत्या टॉपिक मधून येत असतात म्हणून. सारखे सारखे प्रश्न त्यावरती आलेले. आणि हे कुठून कळालं, मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकावरूनच आपल्या ते लक्षात आलेलं आहे. प्रश्न सोडवले, अभ्यासक्रम कव्हर केला, एखादा टॉपिक अभ्यासला, टॉपिकचे प्रश्न लगेचच सोडवायचे. असं करत करत एखादी बॅच कंप्लीट करून घ्या. रेकॉर्डेड बॅच केलेली चांगली, म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करत असतो त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या पुस्तकामधून कव्हर करा, प्रश्नांचा सराव करा. ठीक आहे. ते केल्यानंतर रिव्हिजनला थोडासा वेळ द्यायचा आहे बरं का. रिव्हिजन करताना तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचं जास्त करायची गरज नाही, कारण गणित बुद्धिमत्ताची तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आहे. रिव्हिजन तुम्हाला जीके या विषयाचं करायचंय आणि विज्ञान या विषयाचं करायचंय, 2 विषयाचं रिव्हिजन. हा घटक अभ्यासला, त्यावर ते प्रश्न सोडवा, 1 लाइनर प्रश्न लक्षात ठेवा आणि 2-2 दिवसाला किंवा 4-4 दिवसाला रिव्हिजन करत जायचं. जेवढा आपण अभ्यास केलेला आहे, जेवढं वाचलेलं आहे आपण, जेवढं लेक्चर मधून कव्हर केलेलं आहे, तर त्याचा अभ्यास करत जायचा. आणि सगळ्यांनी नोट्स काढायच्या. जर एखादं लेक्चर करत असन तर त्याच्यामधून मिनी मायक्रो नोट्स काढायच्या आहे, म्हणजे सगळं मास्तर सांगतं ते लिहित बसायचं. तर नोट्स कशा काढायच्या, एखादा महत्वाचा पॉईंट असेल, त्याच्यावरती मागं प्रश्न विचारलेला असेल, तर असेच पॉईंट काढायचे महत्वाचे. ठीक आहे. अशा नोट्स स्वतः तयार करून ठेवायच्या आहे तुम्ही, आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. मग तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे, स्टेप बाय स्टेप. महत्वाचे टॉपिक काढा, ज्या टॉपिक वरती प्रश्न येतोय. आता मला माहिती आहे गणिताच्या मसावी आणि लसावी वरती सारखा प्रश्न विचारतात. मग मसावी आणि लसावी वरती प्रश्न 3 कॉन्सेप्टच्या बाहेर आलाच नाही. तुम्हाला 2 संख्या दिल्या, त्यांच्या मसावी विचारला, 2-3 संख्या दिल्या, लसावी विचारला, त्यानंतर एक संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणेला लसावी, या कॉन्सेप्ट वरती प्रश्न आला. याच्या बाहेर प्रश्न येत नाही. तर जास्त अवघडाकडे आपल्याला जायचं नाही, फापट पसारा वाचत बसायचं नाही. परीक्षेसाठी जेवढं मर्यादित आहे, जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच तुम्हाला वाचायचं आहे. तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे सगळ्यांनी.
ठीक आहे का? तसं प्रत्येक टॉपिकचं काढायचं की या टॉपिकमध्ये हे घटक महत्वाचे, त्यावर प्रश्न येतो बाबा. गुणोत्तर मध्ये तुम्हाला 4 संख्या प्रमाणात आहे, त्यावरती वारंवार प्रश्न विचारतात. आता बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला जे 5 प्रश्न विचारले जात असतात 10 मार्कासाठी, तर अनालिसिस केल्यानंतर लक्षात काय येतं, संख्या मालिकावरती एक प्रश्न फिक्स येतोय, अक्षर मालिकावरती एक प्रश्न फिक्स येतोय, सांकेतिक भाषेवरती एक प्रश्न फिक्स येतोय, त्यानंतर समसंबंध किंवा वेगळा घटक ओळखणं या दोन्ही पैकी एक प्रश्न वारंवार येतोय. त्यानंतर इंग्रजी शब्दकोशानुसार रचना यावरती एक प्रश्न येतोय म्हणजे येतोय. आणि 5 प्रश्न अशा पद्धतीने एवढ्याच घटकावरती येत आहे. आणि आला तर एखादा प्रश्न मग दिशा टॉपिक वरती येतोय, तो पण सिंपल. दिनदर्शिकावरती एखादा आला तर तो पण सिंपल येतोय. आणि त्यानंतर घड्याळवरती आला तर तो पण सिंपल येतोय बघा. म्हणजे इथं ऑप्शनल आहे, पण इथं फिक्स येणार आहे. संख्या मालिकावरती अंक मालिका, आपले संख्या मालिका, अक्षर मालिका, समसंबंध, सांकेतिक भाषा, वेगळा घटक, हे 4-5 पहिले जे काही बुद्धिमत्ताचे टॉपिक असतात त्याच्या बाहेर ते बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारतच नाही. तर तुम्ही कायला डाईजचा अभ्यास करतात, तुम्ही दिशा एकदम डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं नाहीच आहे. ठीक आहे, नातेसंबंध एकदम डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं नाहीच आहे, घड्याळ डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं नाहीये, दिनदर्शिकाचा अभ्यास डिटेलमध्ये करणं गरजेचं नाही. मग इकडं तुम्ही वेळ वाया घालवणार आहे. मग सुरुवातीला मुलं ह्या चुका करत असतात म्हणून सिलेक्शन राहत असतं. पण जो पहिल्या प्रयत्नामध्ये सिलेक्शन मिळवणार आहे तो काय करतो, सगळ्यात अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका एकदा बघतो, प्रश्न कशावरती आलेला आहे, कोणकोणत्या कन्सेप्ट वरती आलेला आहे तो चेक करत असतो एकदा. आणि ते चेक केल्यानंतर सिलेबस नोट डाऊन करायचा की यावरती प्रश्न आला, या कन्सेप्ट मधून आला. मग सगळ्या विषयाच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला अशा तयार करावा लागणार आहे. आणि असा तयार केल्यानंतर मग सिलेबस तुमच्याकडे राहणार, काय वाचणार काय नाही ते तुम्हाला कळणार आहे. लिमिटेड सिलेबस असला तर तोच आपल्याला परत परत वाचता येत असतो, परत परत रिव्हिजन करता येत असतो. पण करताना अशा स्टेपनं तुम्हाला जायचंय सगळ्यांनी आणि अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. फक्त अभ्यास करताना मन लावून करा आणि कंटिन्युटी ठेवा. डेली मी 2 तास अभ्यास करणार आहे, पण डेली करत राहा. नाहीतर एखाद्या दिवशी दांडी मारली, 3 दिवस अभ्यास केला, 4थ्या दिवशी दांडी, असं व्हायला नको. रोज 5-5, 10-10 तास अभ्यास करण्यापेक्षा 2 तास रोज करा, पण कंटिन्युटी ठेवा. म्हणजे सवय लागलेली राहीन, रिव्हिजन चालू राहीन, एखादी गोष्ट लक्षातून जाणार नाही. असं करत करत तर तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्येच पोस्ट मिळवू शकता. फक्त अभ्यास तुम्हाला प्रामाणिकमध्ये करायचा आहे. आता मागच्या झालेल्या भरत्यामधून जे काही प्रश्न आले त्याला अनुसरून त्यावर सारखे सारखे प्रश्न विचारले जात आहे घटकावरती, आणि पुढे सुद्धा त्याच्यानुसारच प्रश्न तुम्हाला विचारणार आहे ते. आणि मुलांचं खूप कमी मार्कावरती सिलेक्शन होतंय बघा. सुरुवातीला तुम्ही काय करू शकतात, 10वी झाल्या लगेच अभ्यासाला लागू शकतात. 2-3 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर करू शकतात, मग प्रॅक्टिस करू शकतात, रिव्हिजन करू शकतात. पहिल्या प्रयत्नामध्ये पोस्ट मिळणार आहे तुम्हाला. फक्त सुरुवात जेवढ्या लवकर करणार तेवढ्या लवकर तुम्हाला यश मिळणार आहे. तुमची सुरुवात जर लेट झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकर सिलेक्शन मिळवणं शक्य नाही. सुरुवात करा. सुरुवात करताना सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. कोणत्या, तर झालेल्या प्रश्नपत्रिका बघा, त्यावरून सिलेबस तयार करा की हे प्रश्न परीक्षेला सारखे सारखे विचारले जात आहे, या कन्सेप्ट वरती येत आहे. त्यानंतर मग एखादी बॅच करा किंवा एखादं पुस्तक तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, या सगळ्या पद्धतीनं जायचंय जेणेकरून तुम्हाला यश त्या ठिकाणी नक्की मिळणार आहे. ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे. ते एकदा व्यवस्थित बघा, अनालिसिस करा. ज्यांना रेकॉर्डेड बॅच करायची असेल आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती, अग्निवीरसाठी ही रेकॉर्डेड बॅच आहे आणि मराठी माध्यम मधून आहे. कारण मराठी माध्यम मधून आता पेपर देता येत असतो. बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलेलं आहे बघा. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता ते सगळं. सराव, टेस्ट, नोट्स वगैरे डिटेल अभ्यासक्रम तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं कव्हर करून दिलेला आहे. आणि सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती एकदम दर्जेदार टीम आहे. फीस फक्त 200 रुपये बघा या कोर्सची. सध्या 200 रुपयामध्ये सगळा तुमचा जो काही सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे. सगळी टीम एकदम दर्जेदार असणार आहे. आणि जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असलं तर आपलं अग्निवीर राजमार्ग हे पुस्तक आहेच आहे. यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सगळा सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. सुटसुटीत पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि गणित बुद्धिमत्ताचा प्रश्न जवळपास याच्या बाहेर जातच नाही असा कंटेंट दिलेला आहे. बाकी जीके असेल, विज्ञान असेल ते सुद्धा सुटसुटीत पद्धतीने चांगल्या पद्धतीने दिलेले आहे. झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस असतील तर त्याच्यानुसार अपडेट करून तुम्हाला हे पुस्तक आपण देणार आहे. पण सगळ्यांनी घ्या, दुकानात जाऊन एकदा बघा, परीक्षेसाठी महत्वाचं आहे का ते सुद्धा एकदा बघायचं आहे. ठीक आहे ना, अशा पद्धतीने सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी तुम्ही तयारी करताय, कोणतं पद तुम्हाला अग्निवीर भरतीमध्ये मिळवायचं आहे,
तर तेवढं एकदा कमेंट करून सांगायचंय. आणि जे जे विद्यार्थी तयारी करत असतील किंवा जस्ट त्यांची 10वी झाली असेल, 12वी झाली असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, ज्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये अग्निवीर भरतीत यश मिळवायचं असेल. सर्वांना व्हिडिओ शेअर करा, अभ्यास करत राहा, जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद.